रामकृष्ण हरी. जय गुलाबबाबा मंडळी. भारतभूमी ही संतांची भूमी असे म्हटले जाते. त्यात महाराष्ट्र हा अग्रेसर ठरावा. आजता गायत लाभलेल्या निरनिराळ्या संतांनी सत्य ईश्वराप्रत पोहोचवण्याचा मार्ग सर्व जणांना दिला. माणूस हा भोगातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण भक्ताला त्यागातून सुख अखंड आनंद मिळत असतो. म्हणूनच भक्तीत त्यागाला विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की या जगात अमानुष छळ झाला तर भगवान परमात्मा अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त जणा. ज्या ज्यावेळेस अधर्म वाढतो त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो. पण त्याहीपेक्षा जिथे भक्त आहे तिथे भगवंत हा आहेच आहे. आणि असाच अवतारी सत्पुरुष अवतरला अमरावतीतील टाकरखेड मोऱ्यांच्या गावात योगेश्वर सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांच्या स्वरूपाने. खऱ्या अर्थाने जगात तीनच अवतार. द्वापार युगात ब्रह्मलोणी चाखवणारा गोपाल कृष्ण, ज्याच्यात ईश्वराचे ज्ञान आहे असे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. आणि तेच ज्ञान सोप्या साध्या भाषेत समजविणारे योगेश्वर म्हणजे सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा. श्री संत गुलाबबाबांचा संपूर्ण जीवनपट जर पाहिला तर आपल्या लक्षात येते की आपल्यासारखीच दिसणारी ही व्यक्ती जरी सामान्य वाटली तरी ती असामान्य आहे समजेल. बालपणापासूनच चमत्कारांचे वलय निर्माण केले. जिथे विज्ञानही थिटे पडावे असे अलौकिक चमत्कार करून दाखविले. माणूस हा चमत्कारांपुढेच नमतो, चमत्कारालाच नमस्कार करतो. वंदनीय बाबा सांगतात, ह्या चमत्कारांना न भूलता हरिनामात रंगा. हरिनामाची नशा एकदा चढली की त्याची गोडी अवीट अशी वाटू लागते. माणूस दुःख संकटाला घाबरून सदा रडत असतो आणि भगवंतापासून दूर जातो. पण वंदनीय बाबाजींनी जे दुःख जे कष्ट भोगले ते ऐकून आपसुकच डोळे पाणावतात. चमत्काराने ते सर्व काही करू शकत होते, पण तरीही त्यांनी यातना सहन केल्या. कशासाठी? तर आपल्याला ज्ञान देण्यासाठी की ह्या सुख दुःखापासून मायेपासून तू वेगळा आहेस, तू हरीचा अंश आहेस. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनुष्यष्टानेंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. मायेत राहून निर्मम राहण्याचा प्रयत्न करायला शिक. वंदनीय बाबांनी दाखवलेल्या अतर्कलीलेवर अनेक दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी आक्षेप घेतले. भयानक अशा परीक्षा घेतल्या, पण त्यावरही बाबांनी मात केली. कधीही स्वतःचा उदो न करता, जाहिरात बाजीच्या मागे न लागता प्रसिद्धी पराडमुख राहिलेला भगवंत संत म्हणून गुलाबबाबांच्या स्वरूपाने तुम्हा आम्हात वापरले. म्हणून वंदनीय गुलाबबाबांना संत देव देवता म्हणता येणारच नाही. तर देवांचाही देव असणारे परब्रह्म स्वरूप रूप यात तीळ मात्र शंका नाही. भक्तांना संकटातून वाचवण्यासाठी मग जो जगासाठी कोणत्याही कानाकोपऱ्यात असो भक्तांनी घातलेली आर्त हाक बाबांना कळत होती, अजूनही कळत आहे. आणि त्या क्षणाला कोणाच्या ना कोणाच्या रूपात हजर राहून भक्ताला संकटातून मुक्त अजूनही बाबा करतात. पण तरीही गजानन महाराजांच्या कृपेने साईबाबांच्या कृपेने तुम्ही वाचलात असे म्हणत असत. त्यावेळी सर्वजण कृष्ण कृष्ण म्हणतात, पण गोपाळ कृष्ण मात्र राधा राधा म्हणत असत. तसेच वंदनीय बाबांनी मीच संतांचा आणि भक्तांचा जय जयकार करीत असत. वंदनीय गुलाबबाबांनी नुसते हरिनाम करण्यास सांगितले नाही, तर देव देश आणि धर्म या त्रिसूत्री मार्गाने जाण्यास सांगितले. बाबांकडे येणारी कुठलीही व्यक्ती असो, मग ती चांगली असो वा वाईट असो, ढोंगी चोर डाकू कोणतीही व्यक्ती असो, बाबांच्या छत्राखाली जो पश्चातापाने आला त्याचा भवताप गेलाच समजून जावा आणि खऱ्या अर्थाने तो भक्त झालाच पाहिजे. अनेकांना संत पदावर पोचवणारे वंदनीय गुलाबबाबा प्रत्यक्ष हरीच आहेत. असा हा भगवंत सर्व असामान्यात राहून देखील त्याला ओळखता आले नाही. जसे गोपाळ कृष्णाने केलेला काला जसा देवाधिकांना देखील दुर्लभ ठरला, तो फक्त गोपींनाच लाभला, गोपाळांनाच लाभला. त्याचप्रमाणे वंदनीय बाबांनी केलेला हा काला त्यालाच प्राप्त झाला जो द्वापार युगातील गोपी आहे, जो द्वापार युगातील गोपाळ आहे.
म्हणून जुळणी करायची ती केवळ एका श्रीहरीची, गुलाबबाबांशी. मग आपल्यातील आत्मस्वरूप म्हणजे वंदनीय बाबाच आहेत हे शेवटी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. जय गुलाबबाबा.